वसईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय वैमनस्यातून एका भाजपा नगरसेवकाने तरुणाला कार्यालयात बोलावून अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी संबंधित नगरसेवकासह त्याच्या काही समर्थकांच्या विरोधात वालिव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून वसई परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव रवी झा असे असून मारहाण करणाऱ्या नगरसेवकाचे नाव गणेश पाटील आहे। तो प्रभाग क्रमांक 18 चा भाजपचा नगरसेवक आहे। निवडणुकीदरम्यान शिट्टी चिन्ह असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या प्रचारात सहभाग घेतल्याचा राग मनात धरून त्याला जबरदस्तीने कार्यालयात बोलावण्यात आल्याची तक्रार आहे। कार्यालयात 4 ते 5 जणांच्या उपस्थितीत त्याला लाकडी दांडक्याने पाठीवर आणि पायांवर मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। इतकेच नव्हे तर पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी गणेश पाटील यांनी दिल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून सत्तेचा माज असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे। जखमी रवी झा याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 118(1), 189(2), 191(2) आणि 351(2) या अन्वये गुन्हा दाखल केला आहे। घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सत्तेचा गैरवापर आणि दडपशाहीच्या आरोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे। पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून संबंधिताची चौकशी केली जात आहे। कायदा सर्वांसाठी समान आहे असे स्पष्ट करत पोलीस प्रशासनाने निष्पक्ष कारवाईचे आश्वासन दिले आहे। तर गणेश पाटील यांनी याबाबत बोलताना म्हटलं की एका इंडस्ट्रीमध्ये काहीतरी पाण्यावरून वाद झाला होता। त्या संदर्भात माझ्या कार्यकर्त्यामार्फत संबंधित व्यक्तीला बोलावून समजवण्याचा प्रयत्न केला होता। कोणतीही मारहाण केलेली नाही, पण प्लॅन करून हा गुन्हा दाखल केला आहे। पण मी याबाबत न्यायालयीन लढाई लढणार आहे। मुळात जी व्यक्ती आलेली त्यांना एका इंडस्ट्रीमध्ये पाण्यातून पाणी बाहेर येत होता म्हणून एक व्यक्ती तिकडचा स्थानिक व्यक्ती एक व्हिडिओ काढत आतमध्ये गेला। तो व्यक्ती बाहेर आल्यानंतर या इस्माने त्याला ओरडायला सुरुवात केली रस्ते गटर या संदर्भात। तो व्यक्ती मला भेट द्यायला आला की सर मी याच्याशी माझा काही संबंध नाही आणि आम्हाला ओरडायला लागला। तर मी माझ्या कार्यकर्त्याला पाठवलं, म्हटलं त्याला सांग इकडे यायला, म्हणजे दोघांमध्ये वाद होऊ नये या अनुषंगाने मी त्यांना बोलवलं। 4-5 जणांनी मारले म्हणून असं तसं हे उल्लेख केलाय। मूलतः कार्यालयामध्ये बोलून कोण कोणाला कशाला मारेल। दुसरी गोष्ट, जर 4-5 जण मारतच असतील तर रक्त निघेल, हातपाय तुटतील, असं काहीतरी घटना होऊ शकते। आणि लक्षात घ्या, जेव्हा 4-5 जण मारत असतील सगळ्यांना तेवढी सुज्ञता असते की अशा पद्धतीतच मारलं पाहिजे, असंच मारलं पाहिजे का नाही। म्हणून हे नरेशन जे आहे ते FIR वाचल्यानंतर प्रत्येकाला कळेल की हे नरेशन काय पद्धतीत आहे। मूलतः माझा कायद्यावरती आणि न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे। मी याचं जे काय उत्तर आहे ते न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून पूर्ण विश्वासपूर्वक मी देईन।